तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 151 पेजवर पहिलीच पंक्ती आहे. अब ता वृत्ती का विभाग निरूपण करे है. सापडलं. तर या दुसऱ्या परिच्छेदामध्ये आतापर्यंत वृत्तीचं स्वरूप काय आहे याचं निरूपण केलं. वृत्तीचं स्वरूप सांगितल्यानंतर त्या वृत्तीचे भेद किती आहे, विभाग किती आहे, ह्या गोष्टीचं निरूपण करायला आरंभ करतात. अब आता ता वृत्ती का विभाग निरूपण करे. सो उक्त वृत्ति प्रमा अप्रमा इस भेद करिके दो प्रकार की होवे है. त्या वृत्तीचे दोन प्रकार, वृत्ती तिचे मुख्य दोन प्रकार कौन कौन? प्रमावृत्ति, अप्रमावृत्ति. ठीक है. तीन दोनों वृत्तियों विषय प्रथम प्रमावृत्ति का निरूपण करे है. आता त्या दोन वृत्ती आहे, प्रमावृत्ती आणि अप्रमावृत्ती. त्या दोन्ही पैकी पहिली जी आहे प्रमावृत्ती तिचं अगोदर निरूपण करायचं आहे. आणि प्रमावृत्तीचं निरूपण संपल्यानंतर मग अप्रमावृत्तीचं निरूपण केल्या जाईल. ठीक आहे. तर प्रथम प्रमावृत्ती का निरूपण करे है. तहा बोधेद्धा वृत्ती वृत्तिद्ध बोधो वा प्रमा हे प्रमेचं लक्षण आहे. तर दोन लक्षण केले आहे वा करके विकल्पाने. पहिला आहे बोधेद्धा वृत्ती प्रमा किंवा वृत्तिद्ध बोध प्रमा. बोला एकदा. बोधेद्धा वृत्ती प्रमा वृत्तिद्ध बोध प्रमा. ठीक आहे. तर बोधेद्धा वृत्ती याला प्रमा म्हणायचं. म्हणजे काय? तर बोध शब्दाचा अर्थ आहे चेतन, चैतन्य. त्या चैतन्याच्या द्वारे इद्ध अशी जी इद्ध अर्थात प्रकाशित अशी जी वृत्ती तिला म्हणायचं बोधेद्धा वृत्ती. तर आपण त्याच्यावर एक टिप्पणी लिहूया अलग अलग. पहिलं लक्षण आहे बोधेद्धा वृत्ती, त्याच्यावर लिहू एकदा. तर लिहा. बोधेन बराबर चैतन्येन इद्धा बराबर ज्वलिता बराबर प्रकाशिता वृत्ति बोधेद्धा वृत्ति अर्थात प्रमावृत्ती. ठीक आहे. बोधेद्धा वृत्ती बराबर किंवा कंसात लिहा किंवा अर्थात प्रमावृत्ती. अर्थ काय? अर्थ समजून घेऊ. बोधेन शब्दाचा अर्थ केलाय चैतन्येन, चैतन्याच्या द्वारे. इद्धा अर्थात ज्वलित अर्थात प्रकाशित. चैतन्याच्या द्वारे प्रकाशित जी वृत्ती त्या वृत्तीला म्हणायचं काय? बोधेद्धा वृत्ती अर्थात प्रमावृत्ती. ही प्रमावृत्तीचं लक्षण आहे. आणखीन तिचं विस्तार स्पष्टीकरण होणार आहे. हे झालं पहिलं बोधेद्धा वृत्ती. तर वा करून दुसरं दिलंय वृत्तिद्ध बोधो वा. हे पण प्रमावृत्तीचं लक्षण आहे. मग त्याच्यावर एक वाक्य लिहूया वृत्तिद्ध बोध याच्यावर. तर लिहा. वृत्तौ इद्ध बराबर प्रतिबिंबित वृत्तिद्ध स चासौ बोध
बोधः वृत्तिद्ध बोधः वृत्तिद्ध बोधः बराबर वृत्ति प्रतिबिंबित चैतन्यम वृत्ति प्रतिबिंबित चैतन्यम वृत्ति प्रतिबिंबित चैतन्य बराबर वृत्त्यभिव्यक्त चैतन्यम वृत्त्यभिव्यक्त वृत्ति अभिव्यक्त वृत्त्यभिव्यक्त चैतन्यम प्रमा इत्यर्थः प्रमा इत्यर्थः ठीक अर्थ समजून घेऊया वृत्तौ वृत्ती में युद्ध युद्ध शब्दाचा अर्थ आहे प्रतिबिंबित इथं तो वृत्तीमध्ये प्रतिबिंबित त्याला म्हणायचं वृत्तिद्ध ठीक आहे वृत्तिद्ध असा कोण बोध वृत्तिद्ध स चासव बोध वृत्तिद्ध बोध म्हणजे काय वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य वृत्तिद्ध बोध म्हणजे काय वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य त्याला दुसऱ्या भाषेत वृत्तीमध्ये अभिव्यक्त चैतन्य हीच आहे प्रमा वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य त्याला प्रमा म्हणायचं त्या चैतन्याला किंवा वृत्तीमध्ये अभिव्यक्त जे चैतन्य आहे त्याचं नाव आहे काय प्रमा प्रमावृत्ती दोन लक्षण झाले पहिलं काय बोधेन इद्धा बोधेद्धा बोधाच्या द्वारे प्रकाशित वृत्ती बोधेद्धा वृत्ती तिला म्हणायचं प्रमा आणि दुसरं लक्षण करताना काय केलं वृत्तिद्ध बोध ठीक आहे ना म्हणजे वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य त्याला म्हणायचं काय बोध प्रमा वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य त्याला म्हणायचं प्रमा आणखीन स्पष्टीकरण होत आहे पुढे वाचूया पंक्ती पा तहा बोधेद्धा वृत्ती वृत्तिद्ध बोधो वा प्रमा अर्थ यह चैतन्य का नाम बोध है बोध बोध म्हणजे काय चैतन्य चैतन्याला काय म्हणायचं बोध ज्ञान चैतन्य चैतन्य का नाम बोध है ता चैतन्य रूप बोध करिके पहिल्या लक्षणाचा अर्थ करत आहे पहिलं लक्षण कोणतं बोधेद्धा वृत्ती ता चैतन्य करिके ता चैतन्य रूप बोध करिके टिप्पणीमध्ये तृतीया दिली ना बोधेन चैतन्येन त्याचा अर्थ आहे तृतीयांत ता चैतन्य रूप बोध करिके युद्ध कहिए प्रकाशित जो वृत्ती है ताका नाम प्रमा है चैतन्य रूप बोधाच्या द्वारे प्रकाशित जी वृत्ती तिला म्हणायचं काय प्रमा वृत्ती बरोबर आहे म्हणजे का हो चैतन्य रूप बोधाच्या द्वारे तर सर्वच प्रकाशित आहे तशी वृत्ती प्रकाशित आहे दुसरी गोष्ट सर्वच वृत्ती प्रकाशित असणार चैतन्याच्या द्वारे मग कसं काय हे लक्षण प्रमा वृत्तीचं झालं आहे अन्य वृत्तीचं नाही तर स्पष्टीकरण होत आहे पंक्ती पहा ता चैतन्यरूप बोध करिके चैतन्यरूप बोधाच्या द्वारे युद्ध शब्दाचा अर्थ केलाय प्रकाशित युद्ध कहिए प्रकाशित जो वृत्ती है ताका नाम प्रमा है पहिल्या लक्षणाचा अर्थ आणखी स्पष्टीकरण होणार आहे अगोदर दुसऱ्या लक्षणाचा अर्थ करतात अथवा दुसरं लक्षण काय होतं वृत्तिद्ध बोध असं होतं ना त्याचं स्पष्टीकरण अथवा ता वृत्तीविषय म्हणजे सप्तमी आहे वृत्तीमध्ये ठीक आहे हिंदीतून वृत्तीविषय असं म्हटलं त्या वृत्तीमध्ये युद्ध कहिए प्रतिबिंबित जो चैतन्य रूप बोध आहे त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित जो चैतन्य रूप बोध त्या बोधाला म्हणायचं प्रमा ताका नाम प्रमा है इति लागलं एवढं पुढे पहा और सो उक्त प्रमा भी आता ती प्रमा दोन प्रकारची प्रमेची भेद केले अगोदर मुख्य वृत्तीचे भेद केले वृत्तीचे भेद किती केले दोन कोण कोण प्रमावृत्ती अप्रमावृत्ती त्यापैकी पहिली जी आहे प्रमा तिचं लक्षण केलं ती लक्षण दोन प्रकार झाले आहे की नाही अशी जी प्रमावृत्ती तिचे आता दोन भेद
वृत्तीचे मुख्य दोन भेद, प्रमा अप्रमा. त्या प्रमेचे पुन्हा दोन भेद. कोण कोण? ईश्वराश्रया, जीवाश्रया. ईश्वराच्या आश्रित राहणारी प्रमा, जीवाच्या आश्रित राहणारी प्रमा. ठीक आहे. सो अप्रमेचा अजून विषयच नाही आहे, प्रमेचं चिंतन चालू आहे. वृत्तीचे दोन भेद केले, प्रमा अप्रमा. प्रमेचे दोन भेद, ईश्वराश्रया, जीवाश्रया. सो उक्त प्रमा भी ईश्वराश्रया जीवाश्रया. इस भेद करके दो प्रकार की होवे है कि नहीं? प्रमेचे किती भेद झाले? दोन. नंबर एक ईश्वराश्रया, नंबर दोन जीवाश्रया. इस भेद करके दो प्रकार की होवे तहा. त्यामध्ये आता या दोन्हीमध्ये ईश्वराश्रया जी प्रमा आहे तिचं लक्षण करतात. त्याच्यानंतर जीवाश्रया प्रमा याचं लक्षण करतील. बरोबर आहे की नाही? वरचं जे लक्षण ते सामान्य लक्षण, बोधेद्धा वृत्ती किंवा वृत्तीद्ध बोध. आता विशेष लक्षण म्हणजे जीवाश्रित प्रमेचं वेगळं लक्षण आणि ईश्वराश्रित प्रमेचं वेगळं लक्षण, वेगवेगळं लक्षण, विशेष लक्षण होणार आहे. ठीक आहे. आता पहा, अगोदर ईश्वराश्रया प्रमेचं लक्षण करतायत ग्रंथकार. तहा म्हणजे त्या दोन्हीमध्ये ईक्षण अपर पर्याय स्रष्टव्य विषयाकार मायावृत्ती प्रतिबिंबिता चित ईश्वराश्रया प्रमा. हे झालं लक्षण ईश्वराश्रया प्रमेचं. बोला एकदा. ठीक. ईक्षण अपर पर्याय स्रष्टव्य विषयाकार मायावृत्ती प्रतिबिंबिता चित ईश्वराश्रया प्रमा. सापडलं? तर मायावृत्ती प्रतिबिंबिता चित. मायावृत्ती जशी अंतकरणाची वृत्ती सांगितलं होतं की नाही, तसं मायेची वृत्ती. तर मायावृत्तीमध्ये प्रतिबिंबित जे चित चैतन्य त्याला म्हणायचं काय? ईश्वराश्रया प्रमा. है नाही? काय? मायावृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य. पण ती मायावृत्ती पण कशी? आता आहे की नाही? मायावृत्ती म्हणजे मायाचा परिणाम विशेष. मायावृत्ती कशी? ती मायावृत्ती तर म्हटला इथं स्रष्टव्य विषयाकार मायावृत्ती. मायावृत्तीचं विशेषण स्रष्टव्य विषयाकार. स्रष्टव्य म्हणजे उत्पन्न होण्याला योग्य जे जगत आहे की नाही, ते जगत आहे विषय ज्या वृत्तीमध्ये, अशी जी मायावृत्ती. होतं काय? ज्या वेळेस ईश्वराला सृष्टी उत्पन्न करायची असते तेव्हा सृष्टी उत्पन्न करण्याच्या अगोदर ईश्वर काय करतो? ईक्षण करतो. आहे की नाही? ईक्षण करतो म्हणजे काय? की आता काय काय आपल्याला कसं कसं उत्पन्न करायचं आहे हे सारं चिंतन करतो, अवलोकन करतो. मग यालाच ईक्षण म्हणा. आहे की नाही? किंवा उत्पन्न होणारं जे जगत स्रष्टव्य पदार्थ ते आहे विषय ज्या वृत्तीमध्ये, अशी जी वृत्ती मायेची वृत्ती. असं आता उत्पन्न करायचं आहे. मग स्रष्टव्य विषयाकार मायावृत्ती. आणि त्या मायावृत्तीमध्ये जे प्रतिबिंबित चैतन्य तिला म्हणायचं काय? ईश्वराश्रया प्रमा. मग ती जी वृत्ती आहे ना, स्रष्टव्य विषयाकार मायावृत्ती, तिलाच दुसऱ्या भाषेत म्हटल्या जातं ईक्षण. ईश्वर काय करतो? जगताला उत्पन्न करण्याच्या अगोदर ईक्षण करतो. ईक्षण करतो म्हणजे काय? काय काय उत्पन्न करायचं आहे ते सारं अगोदर मनामध्ये धारण करतो की असं असं आता हे उत्पन्न करायचं, आकाश, वायू, अग्नी, जल वगैरे वगैरे. मग त्यालाच म्हटलं जातं एका शब्दामध्ये काय? ईक्षण. म्हणून म्हटलं इथं ईक्षण अपर पर्याय. अपर म्हणजे दुसरा, ईक्षण हा आहे पर्याय जिचा, अशी ती मायावृत्ती. तिला मायावृत्ती म्हणा, स्रष्टव्य विषयाकार मायावृत्ती म्हणा, किंवा एका शब्दात बोलायचं झालं तर ईक्षण म्हणा. म्हणून ईक्षण अपर पर्याय. ठीक आहे. पंक्ती पहा. ईक्षण अपर पर्याय स्रष्टव्य विषयाकार, उत्पन्न होण्याला योग्य जो विषय आहे जगत, ते जगत रूप विषय आहे ज्या वृत्तीमध्ये, विषयाकार जी मायावृत्ती. आणि त्या मायावृत्तीमध्ये प्रतिबिंबिताचित, प्रतिबिंबित जे चैतन्य त्याला म्हणायचं ईश्वराश्रया प्रमा. लागला अर्थ? अर्थ सांगतायत स्वतः ग्रंथकार या लक्षणाचा. अर्थ यह सृष्टी के आदि काल विषय.
सृष्टि उत्पन्न होण्याच्या अगोदर आदिकाल विषय, सृष्टि के आदिकाल विषय, आगे उत्पन्न होणे हारे जगत को, आगे म्हणजे पुढे उत्पन्न होणारं जे जगत अजून उत्पन्न झालेलं नाही आहे, उत्पन्न होणार आहे, करायचं आहे, उत्पन्न होण्याला योग्य असं जे जगत, त्यालाच एका शब्दात संस्कृतमध्ये काय म्हणता येईल, स्रष्टव्य विषय. काय म्हणायचं, उत्पन्न होण्याला योग्य असे विषय. सृष्टि के आदिकाल विषय, आगे उत्पन्न होणे हारे जगत को विषय करणे हारी, अशा स्रष्टव्य पदार्थाला विषय करणारी जो माया की वृत्ती है, जी मायेची वृत्ती आहे, तिस वृत्ती को श्रुति विषय ईक्षण इस नाम करिके कथन करे आहे. त्या वृत्तीलाच श्रुतीमध्ये वेदामध्ये काय म्हटलं आहे, ईक्षण. त्या भगवंत काय करतो, जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर ईक्षण करतो. मग ईक्षण म्हणजे नेमकं काय आहे की नाही, महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो भगवंत ईक्षण करतो, ईक्षण करतो म्हणजे नेमकं काय आहे, तर उत्पन्न होण्याला योग्य जे पदार्थ, ते पदार्थ आहे विषय ज्या वृत्तीचे, अशी त्याची ती मायावृत्ती, अर्थात चिंतन करतो तो, हेच त्याचं ईक्षण आहे. ठीक आहे. जो मायावृत्ती आहे ती वृत्ती को श्रुती विषय, श्रुतीमध्ये ईक्षण इस नाम करिके कथन करे आहे, तिला ईक्षण असं म्हटलेलं आहे. तीस मायावृत्ती विषय, अशी जी ती मायावृत्ती, त्या मायावृत्तीमध्ये प्रतिबिंबित जो चैतन्य आहे की नाही, सो ईश्वराश्रय प्रमा कही जावे है. त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित जे चैतन्य, त्या चैतन्यालाच म्हणायचं काय, ईश्वराश्रय प्रमा, है की नाही, ईश्वराच्या आश्रयाने असणारी प्रमावृत्ती. ईश्वराची जी मायावृत्ती आहे प्रमावृत्ती आहे. प्रतिबिंबित जो चैतन्य आहे सो ईश्वर आश्रया प्रमा कही जावे है. लागलं एवढं. आता पुढे म्हणजे मग याकरिता प्रमाण काय, प्रमाण देतात. ता श्रुती, श्रुती सांगत आहे, तत् ऐक्षत बहुश्याम प्रजा येय. त्या परमात्म्याने ईक्षण केलं काय, की मी बहुश्याम प्रजा येय, बहुत सारी प्रजा रूपाने होऊ, असं ईक्षण केलं. अर्थ यह सो माया उपहित परमेश्वर, माया उपाधिनी युक्त असा जो परमेश्वर ईश्वर, सृष्टि के आदिकाल विषय, सृष्टीच्या आरंभ कालामध्ये मैं बहुत रूप होई के उत्पन्न होवो, मी बहुत रूप होऊन उत्पन्न होवोत, असं चिंतन करता झाला. आणि हे त्याचं जे चिंतन आहे ना, त्यालाच म्हटलं जातं काय, ईक्षण. मैं बहुत रूप होई के उत्पन्न होवे, होवे की नाही, होवो असं पाहिजे. बहुत रूप होई के उत्पन्न होवो, या प्रकार का ईक्षण करता भया इति. असं ईश्वर काय करता झाला, ईक्षण करता झाला. ठीक. तर ही झाली मग काय, ईश्वराश्रया प्रमा. बरोबर. आता जीवाश्रया प्रमा, तिचं निरूपण करत आहेत ग्रंथकार. अब जीवाश्रया प्रमा का निरूपण करे है. जीवाच्या आश्रित राहणारी जी प्रमावृत्ती, त्या प्रमावृत्तीचं लक्षण करत आहेत, निरूपण करत आहेत ग्रंथकार. निरूपण करे तहा अनधिगत अबाधित विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिता चित जीवाश्रया प्रमा. बोला. ठीक. पुन्हा एकदा. ठीक आहे. बघा. अनधिगत अबाधित विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिताची जीवाश्रया प्रमा. बघा मध्ये चालय अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिताची. सापडलं. अंतकरणाची जी वृत्ती, अंतकरणाचा परिणाम विशेष, अंतकरणाची वृत्ती, त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य, त्या चैतन्याला म्हणायचं, प्रतिबिंबित चैतन्याला म्हणायचं काय, जीवाश्रया प्रमा. ठीक आहे. अहो म्हणे पण अंतकरणामध्ये, अंतकरणाची जी वृत्ती, त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्याला तुम्ही काय म्हणता, जीवाश्रया प्रमा, आहे की. पण कसं अंतकरणाची वृत्ती, तर तिथं विशेषण दिलंय विषयाकार. हे एक विशेषण आहे. कुणाचं, अंतकरण वृत्तीचं. तर विषयाकार अंतकरण वृत्ती
विषय म्हणजे घट पट मठ इत्यादी जे विषय आहे, ते विषयाच्या आकाराकार जी, ध्यान द्या, अंतकरणाची वृत्ती. कोणती वृत्ती? बोलत चला. विषयाच्या आकाराकार जी अंतकरणाची वृत्ती आहे की नाही? कोणती वृत्ती? अंतकरणाची वृत्ती. कशी अंतकरणाची वृत्ती? विषयाकार. विषय म्हणजे कोण? घटपटादी. तर घटपटादी जे विषय, ती विषयाच्या आकाराकार जी अंतकरणाची वृत्ती, त्या अंतकरणाच्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित जे चैतन्य, त्याला म्हणायचं काय? जीवाश्रया प्रमाण. ठीक आहे. परंतु म्हणे विषय, तर ते विषयाचे आणखी दोन विशेषण इथं आहेत. कोण कोण? एक आहे अनधिगत, एक आहे अबाधित. काय म्हटलंय? अनधिगत अबाधित असा विषय असला पाहिजे. विषयाचे विशेषण आहे. मग घटादी जो विषय तो कसा असावा? अनधिगत विषय. पुन्हा कसा असावा? अबाधित विषय. असे जे घटादी विषय, त्या विषयाकार जी अंतकरणाची वृत्ती, आणि त्या वृत्तीमध्ये जे प्रतिबिंबित चैतन्य, त्याला म्हणायचं काय? प्रमा. जीवाश्रया प्रमा. प्रमा म्हणायचं. जीवाश्रित प्रमा. काय काय? विषय कसा असावा? अनधिगत. विषय कसा असावा? अबाधित. असा जो विषय, त्या विषयाकार जी अंतकरणाची वृत्ती, त्या वृत्ती, कोणत्या बी वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्याला प्रमावृत्तीने म्हणत आम्ही. अंतकरणाचीच पाहिजे वृत्ती. ठीक आहे. दुसरी गोष्ट ती विषयाकार पाहिजे. तिसरी गोष्ट तो विषय अनधिगत पाहिजे, अबाधित पाहिजे. अनधिगत अबाधित विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबित चैतन्य आहे की नाही? विषयाकार म्हटलं की नाही? कसं कसं? अनधिगत अबाधित विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिताचित जीवाश्रया प्रमा. न पाहता बोला एकदा. अनधिगत अबाधित विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिताचित जीवाश्रया प्रमा. लागलं एवढं? चला. अर्थ य. जीवाश्रया प्रमा अर्थ य. त्याचा अर्थ पुन्हा सांगताय. अनधिगत काही हे अज्ञात. अनधिगत शब्दाचा अर्थ करत आहे अज्ञात. अनधिगत म्हणजे काय? दोन शब्द, अधिगत अनधिगत. अधिगत शब्दाचा अर्थ होतो ज्ञात, अनधिगत शब्दाचा अर्थ होतो अज्ञात. ठीक आहे की नाही? समजा आता घट समोर आहे, घटाला जाणलं तुम्ही, तर घट कसा झाला आता? अधिगत झाला, ज्ञात झाला आहे. आणि जोपर्यंत घटाला जाणलं नाहीये तोपर्यंत घट कसा आहे? अनधिगत आहे. कळलं की नाही? तर आता आपल्याला घटाकार वृत्ती करायची आहे, पण ती वृत्ती कशी असती? तो घट विषय झाला घट, तो विषय अगोदर कसा असावा? अनधिगत. अगोदर जाणलेला असू नये, अधिगत असू नये, आहे की नाही? जर अगोदर त्याला जाणलेला असेल तुम्ही, तर आता जर त्याचं तुम्हाला ज्ञान होत असेल तर ते स्मरण ज्ञान ठरेल, स्मृती ज्ञान ठरेल. स्मृती ज्ञानामध्ये काय असतं? स्मृती ज्ञानाचा विषय अधिगत असतो. आपल्याला काय पाहिजे? अनधिगत पाहिजे. ठीक आहे की नाही? अगोदर जाणलेला असू नये. अनधिगत म्हणजे अज्ञात. ठीक आहे ना? एक. पुन्हा अबाधित पंक्ती पहा एकदा. अनधिगत कहिये. कहिये याचा अर्थ होतो म्हणजे. अनधिगत कहिये अज्ञात, अर्थात बोधने नहीं विषय कर्या हुआ, असा विषय. बोधने, बोध म्हणजे ज्ञान, ज्ञानाने ज्या विषयाला ग्रहण केलेलं नाही असा जो विषय, त्याला म्हणायचं काय? अनधिगत म्हणजेच अज्ञात. बोधने नहीं विषय कर्या हुआ. तथा आता दुसरं विशेषण होतं अबाधित. अबाधितचं काय तात्पर्य आहे? अबाधित कहिये बाधते रहित, ऐसा जो विषय आहे. विषय कसा असावा? बाधाने रहित, म्हणजे त्याचा बाध होता कामा नये. जसं अयम सर्प हे ज्ञान झालं, अयम सर्प या ज्ञानाचा विषय कोण? सर्प. पण हा सर्परूपी विषय बाधित आहे का अबाधित आहे? बाधित आहे. रज्जू ज्ञानाने त्याचा बाध होतो, असा विषय नाही पाहिजे आपल्याला. कसा विषय पाहिजे मग? अबाधित. अबाधित, त्याचा बाध होता कामा नाही. ठीक आहे ना? अबाधित कहिये बाधते रहित, ऐसा जो विषय है,
लागलं ता विषय के आकार जो अंतकरण की वृत्ती है. तो विषय कळाले आतापर्यंत. तो विषय कसा अनधिगत अबाधित असा जो विषय. उदाहरण घट कसा आहे अनधिगत आहे अबाधित आहे. असा जो घटादी विषय तदाकार जी अंतकरणाची वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य आहे की नाही. अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिताची त्या अंतकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित जे चैतन्य त्याला म्हटलं आहे काय प्रमा. मग घटाकार समजा अंतकरणाची वृत्ती झाली त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य त्याला म्हणायचं काय प्रमावृत्ती. का बरं की सर्व तिथं लागू आहे. तो विषय कसा आहे घट अनधिगत आहे. तो घट विषय कसा आहे अबाधित आहे. आणि अशा त्या घटाकार झाली आहे कोण अंतकरणाची वृत्ती. मग त्या वृत्तीमध्ये जे प्रतिबिंबित चैतन्य आहे ती झाली प्रमावृत्ती. बरोबर. आता ध्यान द्या. समजा एखाद्या भूतकालीन वस्तूचं स्मरण झालं आहे की नाही. काय झालं स्मरण झालं. भूतकालीन आहे समाप्त झालेली वस्तू आहे नष्ट झालेली आहे पण तिचं आज झालं काय स्मरण झालं. मग आता ही जी वृत्ती आहे अंतकरणाचीच वृत्ती आहे स्मरणाकार वृत्ती. बरोबर आहे. त्या वृत्तीत देखील चैतन्याचं प्रतिबिंब आहे प्रतिबिंबित चैतन्य आहे पण त्याला प्रमा म्हणता येणार नाही. का बरं त्या वृत्तीचा जो विषय आहे जो असेल तो भूतकालीन विषय जो नष्ट झालेला आहे तो कसा आहे अधिगत आहे. पहिलं त्याला जाणलेलं आहे अनधिगत नाही आहे. म्हणून स्मृती वृत्तीवर लक्षण जाणार नाही. म्हणजे स्मृती वृत्तीला प्रमा म्हणावं अशी आपत्ती येणार नाही. कोणतं पद दिल्यामुळे अनधिगत. कारण स्मृतीचा विषय कसा असतो अधिगत असतो. ठीक आहे ना. आता पहा समजा दोरीवर सर्प भासतो आहे. अगोदर जाणला नाहीये सर्प आहे की नाही काय म्हणून तर अनधिगत आहे. अगोदर जाणलं नाही ना अनधिगत आहे. मग आता वृत्ती झाली सर्पाकार अयम सर्प. तर या वृत्तीमध्ये सुद्धा चैतन्याचं प्रतिबिंब आहे पण त्या प्रतिबिंबाला प्रमावृत्ती म्हणता येईल का नाही. का बरं ती जी वृत्ती आहे ती कोणत्या त्या वृत्तीचा विषय कोण आहे सर्प आणि त्या वृत्तीचा विषय जो सर्प आहे तो कसा आहे बाधित आहे. आपल्याला कसा पाहिजे अबाधित पाहिजे. अनधिगत आहे तो पण केवळ अनधिगत नाही अपितु अबाधित बी पाहिजे. मग सर्प हा विषय कसा आहे बाधित आहे आणि म्हणून सर्पाकार झालेली जी वृत्ती त्या वृत्तीला देखील प्रमा म्हणता येणार नाही. अर्थात ती प्रमा नाहीच आहे तिच्यावर लक्षण जाणारही नाही. कळलं की नाही. मग जी प्रमावृत्ती आहे तिथंच लक्षण जाईल. स्मृतीला प्रमा म्हटलेलं नाहीये तिथं लक्षण जात नाही. सर्पाकार वृत्ती अविद्या वृत्ती आहे प्रमावृत्ती नाहीये तिला आहे नाही प्रमावृत्ती म्हटलेलं नाही आहे म्हणून तिथेही लक्षण जात नाही. म्हणजे लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही. सर्पादी विषयाकार जी वृत्ती की जी की प्रमा नाही आहे तिच्यावर लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये कोणतं पद दिलं अबाधित पद दिलं आहे. स्मृती वृत्तीला कोणी प्रमा म्हटलेलं नाही आहे. प्रमा नाहीये पण जर लक्षण जाईल अतिव्याप्ती होईल. मग ती स्मृतीवर प्रमा लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये पद दिलं कोणतं अनधिगत हे पद दिलेलं आहे. बरोबर. मग लक्षण बनलं आता प्रमावृत्तीचं जीवाश्रित प्रमावृत्तीचं काय बरं अनधिगत अबाधित विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिताचित जीवाश्रया प्रमा. हे झालं जीवाश्रित प्रमेचं लक्षण. लक्ष झालं सर्वांना. पंक्ती पहा चला. तहा सापडलं का जीवाश्रय प्रमा काही आहे ता विषयाकार अंतकरण सापडलं खालून तिसरी ओळ 151 वर. तहा हेच ना तहा विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिताचित जीवाश्रया प्रमा. काही सुटलं का. अजून एक वळ वरची गाठल्या चौथी खालून चौथी वळ. ता विषय के आकार जो अंतकरण की वृत्ती है ता वृत्ती विषय त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित जो चैतन्य है की नाही अंतकरणाची वृत्ती अनधिगत अबाधित विषयाकार जी अंतकरणाची वृत्ती त्या वृत्ती विषय त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित जो चैतन्य आहे त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित जे चैतन्य सो जीवाश्रय प्रमा कही जावे. त्या चैतन्याला म्हटलं जातं काय जीवाश्रया प्रमा. आता पदकृत्य करत आहेत स्वतः ग्रंथकार. ठीक आहे. आता लक्षण केलं आहे जीवाश्रया प्रमेचं
बोला एकदा लक्षण. अनधिगत अबाधित विषयाकार अंतःकरण वृत्ती प्रतिबिंबिता चित जीवाश्रया प्रमा. बरोबर. त्या लक्षणामधून अनधिगत अबाधित एवढं पद बाजूला करा आणि राहिलेलं लक्षण बोला. तर काय विषयाकार अंतःकरण वृत्ती प्रतिबिंबिता चित जीवाश्रया प्रमा. मग कदाचित कोणी म्हणेल एवढंच लक्षण करा. विषयाकार अंतःकरण वृत्ती प्रतिबिंबिता चित जीवाश्रया प्रमा. कोणतं पद काढून टाका. अनधिगत अबाधित हे पद बाजूला करा लक्षणातून असं कोणी म्हणेल. म्हणजे मग करून बघूया. ते सांगतायत ग्रंथकार. तहा विषयाकार अंतःकरण वृत्ती प्रतिबिंबिता चित जीवाश्रया प्रमा. लागलं एवढंच जर लक्षण केलं तर म्हणजे कोणतं पद काढलं. अनधिगत अबाधित. इतना मात्र ही म्हणजे एवढंच. जो जर ता जीवाश्रित प्रमा का लक्षण करते म्हणजे एवढंच जर त्या जीवाश्रित प्रमेचं लक्षण केलं तर करते तो काय होईल. भ्रांती ज्ञान विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. भ्रमज्ञान भ्रांती ज्ञान त्या भ्रमज्ञानावर काय होईल. लक्षणाची अतिव्याप्ती. भ्रमज्ञान म्हणजे उदाहरण अयम सर्प. सर्पाकार वृत्ती तिला प्रमा म्हटलेलं नाही आहे पण तिथेही लक्षण जाईल. कारण सर्पाकार जी वृत्ती असेल तिच्यात सुद्धा चैतन्याचं प्रतिबिंब आहेच ना. मग तिलाही म्हणावं लागेल काय प्रमा. केवढं लक्षण केलं तर अतिव्याप्ती होईल. विषयाकार अंतःकरण वृत्ती प्रतिबिंबिता चित जीवाश्रया प्रमा. एवढं लक्षण केलं तर अतिव्याप्ती होईल. कुठं. भ्रमज्ञानावर. पंक्ती पहा. तो भ्रांती ज्ञान विषय म्हणजे भ्रांती ज्ञानावर ता लक्षण की अतिव्याप्ती होती. कसं काय सांगतायत. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वाचते. त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय म्हणजे जीवाश्रित प्रमा वृत्तीचं जे लक्षण केलेलं आहे त्या लक्षणामध्ये आबाधित सापडलं का. आबाधित ना तिथं काय पाहिजे. अबाधित असं पद पाहिजे ना. अबाधित य विषय का विशेषण कथन कर्या है की नाही. अबाधित असं विषयाचं विशेषण कथन केलेलं आहे. म्हणजे विषयाचं विशेषण दिलं एक तिथं. कोणतं. अबाधित. विषय कसा असावा. अबाधित असावा असं सांगितलं आहे. अबाधित य विषय का विशेषण कथन कर्या है. तहा भ्रमज्ञान विषय. आता भ्रमज्ञानावर लक्षण जात नाही अबाधित पद दिल्याने. आणि अबाधित पद नाही दिलं तर अतिव्याप्ती होते दाखवतात ग्रंथकार. तहा भ्रमज्ञान का विषय अबाधित होता नाही. भ्रमज्ञानाचा जो विषय असतो तो कसा असतो. बाधित असतो. अबाधित नसतो. सर्प हा बाधित आहे का अबाधित आहे. बाधित आहे. बाध होतो त्याचा. अबाधित होता नहीं. किंतु शुक्ति रज्जु आदिक अधिष्ठान के ज्ञान करके ता भ्रम के विषय भूत रजत सर्पादिकों का बाद हो ही जावे है. सापडलं. शुक्तीचं ज्ञान झालं तर रजताचा काय होतो. बाद. रज्जूचं ज्ञान झालं तर सर्पाचा काय होतो. बाद. सर्पाचा बाद होतो म्हणजे काय. सर्प नाही असा निश्चय होतो. बाद होणं म्हणजे काय. त्याच्या नाहीपणाचा निश्चय होणं. इयम रज्जू ही रज्जू आहे असं ज्ञान झालं तर हा सर्प हे ज्ञान राहील का नाही. त्याचा निषेध झाला म्हणजेच त्याचा काय झाला. बाद झाला. किंतु शुक्ती रज्जू अधिक अधिष्ठान के ज्ञान करके शुक्ती अधिक अधिष्ठानाच्या ज्ञानाने ता भ्रम के विषयभूत त्या भ्रमाचे विषयभूत जे कोण. उदाहरण रजत. उदाहरण सर्प. रजत सर्पादिकों का बाद हो ही जावे है. बाद होऊन जातो. याते म्हणून ता भ्रम ज्ञान विषय त्या भ्रम ज्ञानाच्या ठिकाणी ता प्रमा के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. प्रमेयच्या लक्षणाची काय होत नाही आता. अतिव्याप्ती होत नाही. कोणतं पद दिल्यामुळे. अबाधित हे पद दिल्यामुळे. बरोबर आहे की नाही. मग लक्षण काय म्हणलं आता. अबाधित विषयाकार अंतकरण बुद्धी प्रतिबिंबिता चित जीवाश्रया प्रमा. बरोबर. कोणतं पद दिलं. अबाधित. लागलं एवढं. मग म्हणे एवढंच लक्षण करा. अनधिगत हे पद कशाला देता तुम्ही असं कोणी म्हणेल. त्याचंही उत्तर देणार आहे पण त्याच्या अगोदर थोडं अभिप्रेत्य परिहार करतात म्हणजे स्वतः शंका उठून उत्तर देणार आहे. यद्यपि
विवरणकाराधिक सांप्रदायिकों के मत विषय सो भ्रम ज्ञान अविद्या की वृत्ती रूप आहे. महत्वाचा विषय आहे. बघा आता सर्प इत्यादी भ्रमज्ञानावर लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये कोणतं पद दिलं? अबाधित पद दिलंय. बरोबर. जर अबाधित पद दिलं नसतं तर लक्षण काय राहिलं असतं? बोला. विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिताची जीवास्तया प्रमा. पुन्हा एकदा बोला. विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिताची जीवास्तया प्रमा. बरोबर आहे की नाही? म्हणजे एवढंच जर लक्षण केलं तर काय दोष दिला होता? भ्रमज्ञानावर अतिव्याप्ती होते. तर पूर्व पक्षी म्हणेल भ्रमज्ञानावर अतिव्याप्ती होणारच नाही एवढ्या लक्षणे सुद्धा. अर्थात भ्रमज्ञानावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून जे तुम्ही अबाधित पद देताना ती द्यायची गरज नाही आहे. अबाधित पद न देता देखील एवढ्याच लक्षणाची अतिव्याप्ती होतच नाही भ्रमज्ञानावर. कोण म्हणतो? म्हणजे कसं काय वा? तर म्हणे लक्षण काय आहे ते ध्यानात घ्या. लक्षण काय आहे? विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिताची. एवढं लक्षण आहे. जसं उदाहरण घेतलं, विषय घेतला घट, विषयाकार अंतकरणाची वृत्ती, घटाकार वृत्ती, अयम घट इत्याकार वृत्ती, त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य, त्याला प्रमा मानायचं. ठीक आहे. अहो म्हणजे पण हे लक्षण मग सर्पावर जाईल ना भ्रमज्ञानावर. म्हणजे कसं काय जाईल? म्हणजे त्यात काय अवघड आहे? विषय घेऊ आम्ही, जसं घट इकडं तसा तिकडे विषय घेऊ. कोण? सर्प. विषय सर्प, विषयाकार सर्पाकार, वृत्ती अंतकरणाची वृत्ती. अहो म्हणजे मग इथंच तर मला सांगायचं आहे की सर्पाकार जी वृत्ती आहे ना ती अविद्याची वृत्ती असते, अंतकरणाची वृत्तीच नसते. मग अंतकरण हे पद दिलंय की नाही तुम्ही? वृत्तीचं विशेषण अंतकरणाची वृत्ती. तेवढ्यावरूनच अतिव्याप्ती होणार नाही. कुठं? भ्रमज्ञानावर. कारण भ्रमज्ञान जे आहे सर्प वगैरे तो कोणत्या वृत्तीचा विषय आहे? अविद्या वृत्तीचा विषय आहे ना. आणि आपल्याला कशी वृत्ती पाहिजे? अंतकरणाची वृत्ती पाहिजे. भ्रमज्ञानावर लक्षण जाणारच नाही. आणि जर लक्षण जाणारच नाही भ्रमज्ञानावर तर अबाधित हे पद देण्याची काय गरज? लक्षात आलं की नाही? अबाधित पद देण्याची काय गरज? कारण अबाधित पद कशासाठी देत होता तुम्ही? भ्रमज्ञानावर अतिव्याप्ती होऊ नये. पण अबाधित पद न देता देखील आता अतिव्याप्ती होतच नाही तर अबाधित पद देण्याची गरज काय? प्रश्न आहे. कळलं की नाही? कारण काही ग्रंथकार विवरणादी ग्रंथकाराच्या मतानुसार वेदांताचेच आचार्य आहेत. त्यांच्या मतानुसार भ्रमज्ञान हा अविद्यावृत्तीचा विषय आहे. बरोबर. पण सारेच वेदांताचार्य आहे की नाही त्या मताचं अनुसरण करतात असं नाही. प्रायः वेदांतामध्ये भ्रमज्ञान हा अविद्यावृत्तीचाच विषय मानलेला आहे. तरी पण काही आचार्यांनी अंतकरण वृत्तीचा विषय मानलेला आहे. काय मानलाय जी? अंतकरण वृत्ती. मग आता जे लोक त्या भ्रमज्ञानाला अविद्यावृत्तीचा विषय न मानता अंतकरण वृत्तीचा विषय मानतात त्यांच्या मतानुसार तर काय होणार? अतिव्याप्ती होणार. कारण विषय घेतला कोण? सर्प. तर विषयाकार अंतकरण वृत्तीच आहे त्यांच्या मतात, अविद्यावृत्ती नाहीये. मग ज्यांच्या मतामध्ये सर्पादी विषय अविद्ये वृत्तीचा विषय नसून अंतकरण वृत्तीचा विषय आहे त्यांच्या मतामध्ये तर विषय झाला सर्प, तदाकार विषयाकार सर्पाकार जी अंतकरणाची वृत्ती त्याच्यामध्ये प्रतिबिंबित चैतन्य आहेच. मग तिला प्रमा म्हणावं लागेल. म्हणजेच काय झाली? अतिव्याप्ती झाली. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये पद देणं आवश्यक आहे. कोणतं? अबाधित. आहे की नाही? कोणत्या मतानुसार अतिव्याप्ती होते? जे लोक भ्रम हा आहे की नाही अंतकरण वृत्तीचा विषय मानतात भ्रमाला त्यांच्या मतामध्ये तर अतिव्याप्ती होणारच. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पद दिलं. कोणतं? अबाधित. जे लोक भ्रमाला अविद्यावृत्तीचा विषय मानतात त्यांच्या मतामध्ये तर मात्र अबाधित हे पद व्यर्थ आहे, द्यायची गरज नाही. कळला विषय? पंक्ती पहा. यद्यपि विवरणाधिक सांप्रदायिकों के मत विषय सो भ्रमज्ञान, ते भ्रमज्ञान अविद्या की वृत्ती रूप है, अविद्या वृत्ती स्वरूप आहे.
याते म्हणून अंतकरण वृत्ती इस पद के कहणे करके ही सापडलं का? अंतकरण वृत्ती लक्षणात आलेलं आहे की नाही? तर लक्षणामध्ये अंतकरण वृत्ती हे पद दिल्यामुळेच अतिव्याप्ती होणार नाही. अंतकरण वृत्ती इस पद के कहणे करके ही ता भ्रम ज्ञान विषय म्हणजे त्या भ्रम ज्ञानाच्या ठिकाणी ता उक्त लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. लागलं? म्हणून सो अबाधित पद व्यर्थ है की नाही? ते अबाधित पद काय झालं? व्यर्थ झालं. यद्यपि पासून इथपर्यंत आहे की नाही? हे शंका ग्रंथ अभिप्रेत्य पर्यायाला म्हणायचं. स्वतः शंका उठवली. यद्यपि तथापि, यद्यपि निशंका तथापिने उत्तर. आता उत्तर देता तथापि तथापि जिस उपाध्याय के मत विषय, उपाध्याय म्हणजे आचार्य, ज्या आचार्यांच्या मतामध्ये भ्रम ज्ञान अविद्यावृत्तीचा विषय नसून अंतकरण वृत्तीचा विषय आहे, त्या मतानुसार अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पद आवश्यक आहे. कोणतं? अबाधित. तथापि जिस उपाध्याय के मत विषय सो भ्रम ज्ञान अंतकरण की वृत्ती रूप है ते भ्रम ज्ञान अंतकरण वृत्ती रूप आहे. तीस मत विषय, त्या मतामध्ये ता अबाधित पद के कहणे करके ही म्हणजे अबाधित पद दिल्यामुळेच काय होईल? अतिव्याप्ती होणार नाही, नाहीतर अतिव्याप्ती होणार. तीस मत विषय ता अबाधित पद के कहणे करके ही ता भ्रम ज्ञान विषय अतिव्याप्ती का निवारण है की नाही? भ्रम ज्ञानावर अतिव्याप्ती होणार नाही, निवारण होईल. कोणतं पद दिल्याने? अबाधित पद दिल्यामुळे. कोणत्या मतामध्ये? जे लोक अंतकरणाचे वृत्तीरूप मानतात भ्रमाला, त्यांच्या मतामध्ये. याते म्हणून सो अबाधित पद सार्थक है. लागला अर्थ? चला मग आता लक्षण बनलं. काय लक्षण बनलं? अबाधित विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिता चित्त जीवाश्रया प्रमा. झालं एवढं? चला. किंवा आता पुढे आता अनधिक पदाचं प्रयोजन सांगताय. किंवा ता उक्त लक्षण विषय, त्या मूळ लक्षणामध्ये अनधिगत य पद जो नाही कथन करते. अनधिगत पद काढून टाकला. आता आपण वाचला आता अनधिगत पद न देता आहे की नाही? अबाधित इत्यादी पद इत्यादी एवढंच लक्षण केलं आहे. ता उक्त लक्षण विषय अनधिगत य पद जो नाही कथन करते तो ता लक्षण की त्या लक्षणाची स्मृती ज्ञान विषय अतिव्याप्ती होती. तर अतिव्याप्ती होईल म्हणे मग कुठं? स्मृती ज्ञानावर. कारण स्मृती ज्ञान, स्मरण ज्ञान ते बी ज्ञान आहे, वृत्तीच आहे ती पण तिला प्रमा म्हटलेलं नाही कोणी, पण तिच्यावर लक्षण जाईल. कारण यथार्थ जी स्मृती असते तिचा विषय सुद्धा कसा असतो? अधिगत असतोच, परंतु अबाधित असतो. आपल्याला लक्षण न्यायचं आहे स्मृतीवृत्तीवर. अनधिगत पद न देता म्हणजेच अतिव्याप्ती दाखवली जाईल ना. मग लक्षण काय बोला एकदा? अबाधित विषयाकार अंतकरण वृत्ती प्रतिबिंबिता चित्त जीवाश्रया प्रमा. बरोबर? स्मृतीचा विषय, स्मृती दोन प्रकारची, यथार्थ स्मृती, अयथार्थ स्मृती. आपण घेऊ यथार्थ स्मृती. तर यथार्थ स्मृतीचा जो विषय तो बाधित आहे का अबाधित आहे? अबाधित आहे. मग अबाधित विषय झाला घटादी विषय आहे की नाही? तदाकार वृत्ती अंतकरणाचीच वृत्ती आहे ती. मग अबाधित विषय झाला स्मृतीचा विषय, तदाकार अंतकरणाची वृत्ती, आणि त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य आहेच, त्यालाही प्रमा मानावं लागेल. लक्षण केलं प्रमावृत्तीचं, गेली कुठं? स्मृतीवृत्तीवर, स्मृतीवर, स्मरणावर. म्हणजे काय झाले? अतिव्याप्ती. पण स्मृतीला कोणी प्रमा म्हटलेलं नाही आहे. प्रमा नसून प्रमेचं लक्षण तिच्यावर गेलं म्हणजे काय झाली? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये एक पद देणं आवश्यक आहे. कोणतं? अनाधिगत. अनाधिगत पद दिलं अतिव्याप्ती होत नाही. कारण स्मृतीचा जो विषय आहे तो कसा असतो? अधिगत. कारण अनुभवलेल्या विषयाचीच होत असते कोण? स्मृती. अर्थात स्मृतीचा विषय कसा आहे? अधिगत आहे. मग आता आपल्याला कसा पाहिजे होता? अनधिगत पाहिजे. आणि म्हणून आता स्मृतीवर लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही. पंक्ती पहा. किंवा ता उक्त लक्षण विषय अनधिगत य पद जो नहीं कथन करते तो ता लक्षण की त्या लक्षणाची स्मृती ज्ञान विषय अतिव्याप्ती होती. जिस कारण ते का बरं? कि जिस कारण ते यथार्थ स्मृति का विषय अबाधित ही होवे है. भले अयथार्थ स्मृति का विषय बाधित असेल
पण यथार्थ स्मृतीचा विषय कसा असतो? अबाधित असतो. यथार्थ स्मृति का विषय अबाधित ही होवे है. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते. आता या स्मृतीवर लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून अतिव्याप्तीचा दोष निवृत्त करण्याकरिता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते ता लक्षण विषय म्हणजे त्या लक्षणामध्ये अनधिगत य पद कथन कर्या है. कोणतं पद दिलं आहे? अनधिगत. तहा पूर्व अनुभव करे हुए अर्थ की स्मृती होवे आहे. हमेशा नियमच आहे, स्मृती त्याच विषयाची होत असते ज्या विषयाचा पूर्वी अनुभव केलेला आहे. म्हणजे विषय कसा असतो? अधिगत. स्मृतीचा विषय कसा असतो? अधिगत. ता पूर्व अनुभव करे हुए अर्थ की स्मृती होवे. याते ता स्मृती का विषय पूर्व अज्ञात नाही आहे. स्मृतीचा विषय कसा आहे? अज्ञात आहे का ज्ञात आहे? ज्ञात आहे, अज्ञात नाही आहे. मग अधिगत आहे का अनधिगत आहे? अधिगत आहे, अनधिगत नाही. आणि आपल्याला कसा पाहिजे? अनधिगत पाहिजे. म्हणजे कसा पाहिजे? अज्ञात पाहिजे. ठीक आहे. याते ता स्मृति का विषय पूर्व अज्ञात नहीं है किंतु ज्ञात ही है. याते म्हणून अनधिगत पद के कहणे ते. अनधिगत हे पद दिल्यामुळे ता स्मृती विषय त्या स्मृतीमध्ये ता जीवाश्रित प्रमा के लक्षण की अतिव्याप्ती होवे. जीवाश्रित प्रमेचं जे लक्षण आहे त्याची अतिव्याप्ती होत नाही. कुठं? स्मृतीमध्ये. कोणतं पद दिल्याने? अनधिगत. बरोबर. मग आता लक्षण बनलं. काय झालं बोला? अनधिगत अबाधित विषयाकार अंतःकरण वृत्ती प्रतिबिंबिताची जीवाश्रया प्रमा. लागलं एवढं? चला आता यावर पुन्हा शंका. ठीक आहे. शंका. यह उक्त जीवाश्रित प्रमा का लक्षण कोई भी प्रमा विषय घटता नहीं. याते यह लक्षण असंभव दोष वाला है. ही झाली शंका. पूर्व पक्षी म्हणतो असं तुम्ही आता लक्षण केलं की ती कोणत्याच प्रमेवर घटित होणार नाही. आणि केलेले लक्षण जर कोणत्याच लक्षावर जात नसेल तर त्या लक्षणात कोणता दोष असतो? असंभव दोष असतो. समजा लक्षण केलं काय की ज्याला शिंग असतं त्याला मनुष्य म्हणतात. समजा या लक्षणाचा समन्वय होईल पण त्याच नाही म्हणजे काय झाला? असंभव. तसं हे लक्षण कुठंच समन्वित होणार नाही म्हणून काय होईल? असंभव. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. पहा शंका. य उक्त जीवाश्रित प्रमा का लक्षण कोई भी प्रमा विषय घटता नहीं, घटित होत नाही. याते यह लक्षण असंभव दोष वाला है. लागलं एवढं? आता उत्तर देतात समाधान. म्हणजे कसं काय घटित होत नाही? सिद्धांत सांगतात हे लक्षण घटित होतं. घटित होणं होतं. घटित होणं म्हणजे समन्वित होणं. या अर्थाचा समन्वय होतो आहे की नाही? तुम्हाला समन्वय करता येत नाही हा भाग निराळा. आणि मग दाखवा समन्वय करून. तर सिद्धांती ह्या लक्षणाचा समन्वय करून दाखवतात प्रमावृत्तीमध्ये. ठीक आहे. अहम ब्रह्मास्मि इत्यादि महावाक्य ते उत्पन्न भई जो ब्रह्म आत्मा की एकता को विषय करने हारी अंतकरण की वृत्ति है. ता वृत्ति विषय प्रतिबिंबित चैतन्य रूप प्रमा विषय सो उक्त लक्षण संभव है. ठीक आहे. लक्षणाचा समन्वय. पुन्हा पहा. वाक्य आहे महावाक्य. कोणतं? अहम ब्रह्मास्मि. तत्वमसी महावाक्य ऐकून 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 मुक्षुच्या ठिकाणी वृत्ती उत्पन्न झाली. कोणती? अहम ब्रह्मास्मि. ही वृत्ती आहे. तर अहम ब्रह्मास्मि इत्यादी महावाक्यापासून, महावाक्य आहे ना, या महावाक्यापासून उत्पन्न झाली वृत्ती हृदयात. अशी वृत्ती अंतकरणाची वृत्ती की ज्या वृत्तीचा विषय जीव ब्रह्माची एकता आहे. अहम ब्रह्मास्मि इत्यादी वाक्यापासून जिज्ञासूच्या हृदयामध्ये उत्पन्न झालेली जी अंतकरणाची वृत्ती की ज्या अंतकरण वृत्तीचा विषय कोण आहे? जीव ब्रह्माची एकता. एकताला विषय करणारी ती वृत्ती आहे. बरोबर आहे की नाही? मग त्या वृत्तीचा विषय कोण झाले? कोण झाली? जीव ब्रह्माची एकता. आणि ती तो एकता रूप विषय कसा आहे? अनधिगत. अगोदर जाणला होता का? नाही. आहे की नाही? पुन्हा कसा आहे? अबाधित आहे. अनधिगत अबाधित असा विषय. कोण विषय? ब्रह्म आत्माची एकता रूप विषय. आणि त्याला ग्रहण करणारी जी अंतकरणाची वृत्ती
आणि त्या वृत्तीमध्ये जे प्रतिबिंबित चैतन्य ती झाली प्रमा. लक्षणाचा समन्वय झालं. पंक्ती पहा. अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्य ते उत्पन्न भई जो ब्रह्म आत्मा की एकता को, ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेला विषय करणारी ती वृत्ती, आत्मा की एकता को विषय करणे हारी अंतकरण की वृत्ती आहे. बरोबर. ता वृत्ती विषय म्हणजे त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य रूप प्रमाविषय, त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित जे चैतन्य ती झाली प्रमावृत्ती. हा प्रतिबिंबित चैतन्य रूप प्रमाविषय प्रमेच्या ठिकाणी स्वउक्त लक्षण संभव आहे. अर्थात लक्षणाचा समन्वय झाला. का बरं? जिस कारण ते, ज्या कारणाने की सो ब्रह्म आत्मा का एकत्व हा विषय आहे की नाही. त्या वृत्तीचा विषय कोण आहे? ब्रह्म आत्म्याची एकता. सो ब्रह्म आत्मा का एकत्व अनधिगत भी है. अगोदर जाणलेलं नाही, अनधिगत भी है तथा अबाधित भी है. या ते सो उक्त लक्षण असंभव दोष वाला नाही है. पूर्व पक्षाने असंभव दाखवला होता की नाही. असंभव होणं म्हणजे काय? कुठंच समन्वय न होणं, पण समन्वय होतो दाखवून दिलं, याचा अर्थ असंभव दोष येत नाही. बरोबर. आता यावर पुन्हा पूर्व पक्षी शंका करतो, म्हणजे ठीक आहे, कदाचित या लक्षणामध्ये आता असंभव दोष येत नाही, पण अव्याप्ती दोष येतो. कोण दोष येतो? अव्याप्ती. कोण म्हणताय? पूर्व पक्षी म्हणताय अव्याप्ती दोष. कसा येतो अव्याप्ती दोष? तर तो दाखवत आहे आता पूर्व पक्षी. लागला अर्थ घ्यायचं का? शंका येतो नाही की नाही. त्याच्या अगोदर आता मग एक काम करा, दुसरी शंका येऊ राहिली. अव्याप्ती दोष तो दाखवत आहे, कसं अव्याप्ती येते आणि कसं अव्याप्तीचं वारण होतं ही गोष्ट पाहिजे आपल्याला. त्या अगोदर आता जे लक्षण केलं 151 पेजवर मध्यभागी जीवाश्रय प्रमा याचं लक्षण केलं आहे. काय लक्षण? बोला एकदा. अनधिगत अबाधित विषयाकार अंतःकरण वृत्ती प्रतिबिंबिताचे जीवाश्रया प्रमा. सापडलं का लक्षण? त्याच्यावर एक वाक्य लिहा त्याचं स्पष्टीकरण करण्याकरिता. 151 पेजवर लिहा. अनधिगतः बराबर अज्ञात बराबर बोधेन अविषयीकृत यह अबाधित विषय अर्धविराम तदाकारा या अंतकरण वृत्ति तत्प्रतिबिंबिता चित्त जीवाश्रया प्रमा. ठीक है. अर्थ पहा. अनधिगत का अर्थ कर दिया अज्ञात का अर्थ कर दिया बोधेन अविषयीकृत. बोधाने ज्याला विषय केलेलं नाही, जाणलेलं नाही आतापर्यंत, असा जो विषय. पुन्हा कसा? अबाधित विषय याचे दोन विशेषण. अनधिगत अबाधित हे दोन विशेषण आहे विषयाचे. अविषयीकृत यह अबाधित विषय असा जो विषय. तदाकारा त्या विषयाकार जो जी अंतकरणाची वृत्ती, अंतकरण वृत्ती, त्या अंतकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य, त्याला म्हणायचं, त्या प्रतिबिंबित चैतन्याचं नाव आहे जीवाश्रया प्रमा. लागला अर्थ? कोणत्याही वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य नाही, अशी वृत्ती की जिचा विषय अनधिगत अबाधित आहे. लागला अर्थ? बास. पुढचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति।